नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मऊ लुसलुशीत जाळीदार डोसा। पाहू शकता तुम्ही डोशाला मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि पातळ मऊ लुसलुशीत असे हे डोसे बनवून तयार होतात। विशेष म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा हे तितकेच छान मऊ लुसलुशीत आणि खाण्यासाठी रुचकर लागतात। सोबतच आपण शेंगदाण्याची चटपटीत चटणी आणि झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी सुद्धा पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 वाटी वरई घेतलेली आहे, याला काही ठिकाणी भगर सुद्धा म्हटलं जातं। त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। सुरुवातीला वरई आपल्याला स्वच्छ निवडून भिजत घालायची आहे। त्यासाठी वरई आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। ही आता 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि वरई बुडेल इतपतच त्याच्यावरती पाणी ओतायचं आहे आणि ही झाकून ठेवायची आहे। दुसऱ्या भांड्यामध्ये आपण आता साबुदाणा काढून घेऊयात आणि साबुदाणा सुद्धा आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। साबुदाण्यावरती अर्धा इंच पाणी राहील एवढंच पाणी घालायचं आहे आणि हा सुद्धा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। हे दोन्हीही मी रात्रभर भिजत ठेवणार आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही हे कमीत कमी 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून डोसे छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात। हे दोन्ही मी रात्रभर भिजत ठेवलेले होते, तर पाहू शकता साबुदाणा छान फुलून दुप्पट झालेला आहे। मऊ लुसलुशीत असा साबुदाणा आपला भिजलेला आहे। वरई सुद्धा छान भिजते आणि ती फुलते आणि पांढरी शुभ्र दिसू लागते। वरईमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। वरईतील पाणी साईडला ठेवलेलं आहे, जर गरज वाटली तर त्याच पाण्याचा आपण वापर करणार आहोत। ही वरई आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। सुरुवातीला मी बिलकुल याच्यामध्ये पाणी घालणार नाही, कारण वरईमध्ये अगदी थोडं पाणी राहतंच। या पाण्यावरती सुरुवातीला आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। सुरुवातीला खूप जास्त पाणी घातलं तर आपलं डोशाचं मिश्रण हे पातळ होईल, यासाठी पाणी न घालता सुरुवातीला वाटायचं आहे। आणि जरी वरई बारीक वाटली जात नसेल तर अगदी थोडंसं पाणी घालून छान अशी ही बारीक वाटून घ्यायची आहे। पाहू शकता छान अशी वरईची बारीक एकदम पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ही आता बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। मला वाटते वेळेस अगदी थोडंसंच पाणी वापरावं लागलेलं आहे, 1 ते 2 चमचे तेवढं पाणी घालून मी ही छान वाटून घेतलेली आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे। साबुदाण्यामध्ये पाहू शकता तुम्ही बिलकुल पाणी राहिलेलं नाही आहे, पण साबुदाणासुद्धा वाटते वेळेस आपल्याला सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं आहे आणि गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी घालून तो छान बारीक करून घ्यायचा आहे। साबुदाण्याचे बिलकुल जाडसर कण राहिले नाहीत पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे। सुरुवातीला पाणी न घालता वाटा आणि नंतर अगदी थोडंसं पाणी ॲड करून याची छान पेस्ट तयार करायची आहे। साबुदाणासुद्धा मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे, तीसुद्धा आपण याच बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून ही पीठ आपण साईडला असंच रेस्टिंगसाठी ठेवूयात। तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी तयार करायला घेऊया। शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याची टरफलं काढून टाकलेली आहेत। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता। 2 हिरव्या मिरच्या घालत आहे। मिरच्या तिखट आहेत त्यासाठी 2 घातलेल्या आहेत। आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तुम्ही उपवासाला कोथिंबीर कढीपत्ता खात असाल तर तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। सुरुवातीला ही चटणी पाणी न घालता मी वाटून घेणार आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालणार आहे। तुम्हाला चटणी किती घट्ट पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा। मी थोडीशी सरसरीत चटणी बनवलेली आहे, पाहू शकता, कारण आपण याच्यासोबत बटाट्याची भाजी बनवणार आहोत, यासाठी चटणी थोडीशी मी पातळ बनवलेली आहे। चटणीची चव वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण याच्यावरती फोडणी घालणार आहे जिऱ्याची। तुम्ही जिरे उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता। आता ही गरम गरम फोडणी या चटणीवरती आपण घालूया। खूप चटपटीत आणि चविष्ट अशी या ठिकाणी आपली चटणी तयार झालेली आहे। झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे, पाव चमचा जिरे घातलेले आहेत,
जिरे खात नसाल तर स्किप करू शकता। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत। तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा घालू शकता। मिरची छान अशी भाजली गेली की याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे। बटाटा उकडून त्याची साल काढून याप्रमाणे चिरून घेतलेला आहे। थोडासा बारीक चिरायचा आहे जेणेकरून डोशाबरोबर खाताना छान चव लागते। चवीप्रमाणे मीठ घालूया आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे। बरड घातलेली आहे भाजलेल्या शेंगदाण्याची आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे भाजीला अगदी छान चव येते। मिक्स करून घेऊयात। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट भाजीला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून मसाले छान असे भाजीमध्ये मुरतील। तर 2 मिनिटानंतर पाहूया आपण छान अशी झटपट तयार होणारी चविष्ट अशी उपवासाची बटाट्याची भाजी या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे। गॅस बंद करूया। आता लगेचच डोसे तयार करायला घेऊया। पीठसुद्धा छान रेस्ट झालेलं आहे। डोसा तयार करायला घेण्याअगोदर 1 ते 2 मिनिट पीठ या पद्धतीने छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ छान हलकं होईल। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। या पद्धतीने आपल्याला डोशाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। डोसा तयार करण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन छान कडकडीत गरम करायचा आहे। या ठिकाणी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे। पाण्याचा हबका देऊन पॅन पुसून घ्यायचा आहे। तव्याचं टेम्परेचर कमी करायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने पीठ तव्यावरती सोडून अगदी हलक्या हाताने डोसा पसरवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम या ठिकाणी मीडियम ठेवलेली आहे। पाहू शकता तुम्ही। मीडियम फ्लेमवरती डोसे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। साधा पॅन वापरणार असाल तर पाण्याचा हबका दिल्यानंतर पॅनला तेलाने छान ग्रीस करून घ्या आणि त्यानंतरच या पद्धतीने डोशाचं पीठ सोडून डोसा हलक्या हाताने पसरवून घ्या। डोसा थोडासा सुकल्यानंतर त्याला वरून थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे। डोशाची वरील बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर आणि डोसा कडेने सुटू लागल्यानंतरच हा आपल्याला पलटायचा आहे। हे डोसे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये एक डोसा छान असा तयार होतो। दुसऱ्या बाजूने हवे असेल तर तुम्ही तेल लावू शकता, तेल किंवा तूप। दोन्ही बाजूने छान असा डोसा आपण या ठिकाणी भाजून घेतलेला आहे। मस्त जाळीदार आणि मऊ असा डोसा या ठिकाणी आपला बनवून तयार झालेला आहे। काढून घेऊयात। दुसरा डोसा तयार करण्याअगोदर सुद्धा गॅसची फ्लेम हाय करायची आहे। पॅन छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। पाण्याचा हबका देऊन पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच या पद्धतीने पीठ सोडून हलक्या हाताने डोसा पसरवून घ्यायचा आहे। पाहू शकता अगदी सुंदर आणि जाळीदार असा डोसा तयार झालेला आहे। डोसे भाजताना मीडियम फ्लेमवरती भाजा जेणेकरून ते छान असे भाजले जातात आणि जाळीसुद्धा डोशांना छान पडते। दुसरासुद्धा डोसा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। काढून घेऊयात। तुम्ही सुद्धा या नवरात्रीला उपवासाचे या पद्धतीने डोसे बनवून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद।